बारीक कापलेली मिरची आहे लागली की आता मी मस्त चटपटीत नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती बनवणार आहोत मॅगीचा पकोडा. चल आता मी तुम्हाला सांगते इथं काय काय घेतलेलं आहे. चला किती घेतला आहे सांग आता महिमा. काय काय बघू शकता इथं आपण मॅगीचा चुरा घेतलेला आहे. इथं टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर, हे मॅगीचे मसाले, इथं आपले रोजचे मसाले, इथं बेसन तांदळाचं पीठ आणि याच्यामध्ये खडे मसाले वगैरे थोडे आहेत आणि ही आपली मॅगी आणि आता आपण मॅगी 2-3 मिनिटं शिजायला घेऊया. चला आता मी चूल पेटवून घेते आणि टोपामध्ये मॅगी तोपर्यंत आलं लसणाची शिजवून पेस्ट घेते. करणार. हो महिमा तोपर्यंत लसूण आलं लसणाची पेस्ट कर. चालेल बघू शकता मित्रांनो, मम्मीने इथे मस्तपैकी चूल पेटवलेली आहे. चला तर आता आपण टोप ठेवूया आणि थोडं पाणी टाकून देऊया. म्हणजे आणि 2 मिनिटं जास्त यापेक्षा जास्त नाही आपण मॅगी शिजवायची. नंतर आपल्याला नाहीतर पकोडे बनवायला आपल्याला त्रास होईल, चिकटपणा होईल. मग नॉर्मलच आपण शिजवायची आहे मॅगी, जास्त नाही. पाण्याला उकळी येते मॅगीसाठी. आपण पहिले मग कांदा कापून घेऊया बारीक. आणि मित्रांनो बघू शकता इथे पण माझं लसूण सोलून झालेलं आहे. आता मी आल्याची आणि लसणाची पेस्ट करून घेते. अर्धा घेते कांदा आणि बारीक बारीक कापून घेते. कांदा कापून झालेला आहे. आता मी टोमॅटो कापून घेते. कांदा साईडला ठेवते, बारीक बारीक टोमॅटो कापून घेऊया. अर्धाच घेते टोमॅटो. मित्रांनो माझी पण आलं लसणाची पेस्ट झालेली आहे आणि इथे पाणी पण उकळलंय बघू शकता. आता आपण लगेच मॅगी टाकून घेऊया. आता मी मॅगी टाकते हलवूच. हो मॅगी टाकून घेऊया आपण मस्तपैकी. आपल्याला जास्त हे शिजवायचं नाहीये. उकळी मस्त आली आहे पण जास्त नाही शिजवायचं. थोडं नॉर्मल शिजलं की पटकन आपण काढून घेऊया. मस्त जाळ लागलेला आहे, एक नंबर. चला तर आपण मिरच्या कापून घेऊया. लागली कोथिंबीर पण एकच मिरची घेते मी, कारण बाकीचे गरम मसाले आपण टाकणारच आहोत. मस्तपैकी बारीक बारीक मिरच्या कापून झालेत. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. छानपैकी कोथिंबीर बारीक बारीक चिरून झालेली आहे. बघू शकता मॅगी आपली मस्तपैकी आता मॅगी शिजलेली आहे. आता काढून घेऊया आपण. मॅगी आता मस्तपैकी आपली सुट्टी झालेली आहे. आणि आता सगळे मसाले आपण एक एक करून टाकून देऊया ह्याच्यात. चला
चला आता आपण पहिले कांदा टाकून देऊया. हां, कांदा टाकून दिला, आपलं चिरलेले टोमॅटो, ही आपली बारीक कापलेली मिरची. मग आता एक एक चम्मच सगळे मसाले टाकून देऊया. मसाला टाकून देऊया 1 चम्मच फक्त. टाकून दिला, आपला छोटा चम्मच आहे. त्यानंतर गरम मसाला आहे 1 चम्मच, हे टाकून दिलं आहे आपण. त्यानंतर हळद पण 1 चम्मच, हे पण आपण टाकून दिलं आहे. आणि इथं लाल तिखट मसाला, मिरची ऑलरेडी आपण टाकली म्हणून थोडीशी आपण लाल तिखट मसाला टाकायची. आणि हा आपला गरम मसाला, तुम्ही याच्यात कुठलेही गरम मसाले टाकू शकता. आणि चांगली थोडंसं चवीपुरतं मीठ. हो, हे आपले चवीपुरतं मीठ आपण टाकून देऊया. हो. आता आपण हे बेसन याच्यामध्ये टाकून देऊया. जसे लागेल तसे आपण बेसन टाकायचे मिक्स करताना. हां, आणि क्रिस्पी व्हायसाठी तांदळाचं पीठ टाकून देऊया. आणि मॅगी मसाले, त्याशिवाय आपलं जमणार नाही. असं चव येते भरपूरच मस्तपैकी. मॅगी मसाले टाकून देऊ. मॅगी मसाले टाकून दिलेत. आणि ही आपली शेवटची कोथिंबीर. आता आपण ह्याला चांगलं मस्तपैकी मिक्स करून घेऊया. चांगलं, ह्याच्यात आपण पाणी नाही टाकले कारण हे ऑलरेडी आपलं पाणी आपण ह्याच्यात शिजवलेलं आहे पाण्यामध्येच मॅगी, म्हणून याला एकजीव करून घेऊया. मित्रांनो, आपला मसाला एकजीव झालेला आहे. चला तर आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया मस्तपैकी. आता मग मी पेस्ट टाकते. मित्रांनो, चला तर आता आपण गोल गोल मस्तपैकी बॉल बनवून घेऊया. आता मग मी बॉल बनवते, त्याच्याबरोबर मी सुद्धा बनवते, बघू शकता. मित्रांनो, आपण इथं 7च मस्तपैकी बॉल बनवून घेतलेले आहेत. तर चला आता आपण मस्तपैकी टोप ठेवून देऊया. आणि आता तेल टाकून देऊया. त्याला तेल टाकून दिलेलं आहे. मित्रांनो, आपलं तेल मस्तपैकी उकळलेलं आहे. इथं आपले बॉल्स सुद्धा तयार आहे. आणि इथं आपण मॅगीचा चुरा घेतलेला आहे. आपण या बॉल्सला, या सेवला मस्तपैकी मॅगीला कोटिंग करून घेऊया आणि तळून घेऊया. त्याच्यानंतर आपण फ्राय करून घ्यायचं. हो, बघा. लागले की आता मी तळायला घेतले. बघा, दुसरं पण आपण तसंच करून घेऊया. आता हे दुसरं पण मी टाकून देते. मस्त तेलाला उकळी आली आहे. हे बाकी सगळे आपण असंच आता एक एक करून टाकून घेऊया तेलामध्ये. बघू शकता मित्रांनो. हो, मित्रांनो, आता शाळेच्या सुट्ट्या सुद्धा पडल्या. आपण घरी मॅगी नॉर्मल सुद्धा बनवतो, पण हे तुम्ही घरी ट्राय करा. खूप चांगले मॅगीचे पकोडे.
मित्रांनो बघू शकता मस्तपैकी ब्राऊन झालेले आहेत. चला आता आपण उतरून घेऊया. मस्त कुरकुरीत एकदम पकोडे आपले बघा, कुरकुरीत मॅगीचे पकोडे. मित्रांनो आपण इथं पकोडे काढलेले आहेत. चला तर आपण दुसरे पकोडे टाकून घेऊया. चला आता दुसरे पकोडे टाकून देते. एक मिनिट, चांगले कोटेड करून घेतलेले, अजून थोडं करून घेते. हे बघा, हे आता टाकले. मित्रांनो बघू शकता आपले पकोडे किती कुरकुरीत झालेले आहे आणि दिसायला खूप चांगले आहेत. आणि इथं आपले दुसरे पकोडे पण फ्राय होतात. सगळे पकोडे झाले तर मग मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार. मित्रांनो आपला पकोडा बघू शकता किती एक चांगला नंबर झालेला आपला आहे. पकोडा झालेला आहे. त्याला आता मॅरिनेट करण्यासाठी थोडासा आपण किंचित मॅगी मसाला टाकून देऊ. मस्तपैकी चटपटीत एक नंबर. हे बघा, मस्त चटपटीत. तर मित्रांनो आता आपण टेस्ट करून घेऊया. टेस्ट करून बघा. मस्तपैकी मॅगीचे पकोडे. आता मी तुम्हाला तोडून दाखवते कसे झालेले आहेत. बघू शकता. आता मी तो टेस्ट करते. मित्रांनो मस्तपैकी झालेलं आहे आणि गरम खूप आहे. म्हणतात कसं झालंय मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे तुम्ही घरी ट्राय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.